पेपर वाला घंटा मंडे टू सॅटरडे प्रसाद सोबत वाजणार फक्त माय FM. सुबह हो गई मामू, गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केले माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा मंगळवार, तारीखाची 20 जानेवारी 2026. आणि बोलता बोलता घड्याळात बघितलं तर 8 वाजून गेले. यार चला मग शोची सुरुवात करतोय. माय टॉप 3. सगळ्यात पहिला अपडेट सांगायची म्हटली तर बांगलादेशचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही T20 विश्वचषक खेळण्यास पुनर्विचार करू, असं पाकिस्तानने आपले विचार मांडले. माय टॉप 3. त्यासोबतच देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे. मलंगंडाची 2 तासाची चढाई आता अवघ्या 10 मिनिटात पार पडणार आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबतच ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीस मधील स्थायी जागेसाठी भारताला मोजावे लागणार 9,070 कोटी. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गोष्टींबद्दल बोलायचंय. बट त्यासोबतच बॉर्डर 2 मूवी का ये दमदार सा गाना बिल्कुल भाई प्लेलिस्ट में एंट्री कर चुका है, तो आपके लिए प्ले कर रहा हूं. थोड़ी देर के बाद कहीं मत जाइए, सुनते रहिए अपने शहर का फेवरेट वाला FM स्टेशन, यानी कि माय FM, मेरी यानी प्रसाद के साथ. गुड मॉर्निंग, सुप्रभात. पेपर वाला घंटा मंडे टू सॅटरडे प्रसाद सोबत वाजणार फक्त माय FM. परंपरा टंडन आणि दिलजीत दोसांच्या आवाजातलं बॉर्डर 2 मूवीचं हे गाणं. गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलं माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला बोलूयात पहिल्या अपडेटकडे. आणि पहिली अपडेट जी आहे जरा जास्तच महत्वाची आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातल्या कायमस्वरूपी शांतता, सुरक्षा आणि पुनर्निर्माणासाठी बोर्ड ऑफ पीस या जागतिक संस्थेचा प्रस्ताव मांडलेला आहे. अच्छा, एनिवेज, आणि या प्रस्तावात त्यांनी भारतासह जवळपास 50 देशांना निमंत्रण दिलेलं आहे. आणि या बोर्डाचे अध्यक्ष असतील स्वतः ट्रम्प. आणि असं कळतंय की पूर्ण सदस्यत्वासाठी 3 वर्षानंतर सहभागी देशांना $1 बिलियन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचं म्हटलं तर 9,070 कोटी द्यावे लागणार आहे. त्याचा वापर बोर्डाच्या कामकाजासाठी केला जाईल. आता या काय म्हणतात निमंत्रणाचं काय केलं पाहिजे, तुमचं काय मत तुम्ही जरा सांगा मला. इंस्टाग्रामवर RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम ID, RJPRASAD. पहली बार है जी, पहली बार है जी, इस कदर किसी की धुन सवार है. आणि तुम्ही मला सांगता तोपर्यंत इसमें हुई सुबह धडक मूवी का है फर्स्ट क्लास वाला गाना अजय गोगावले जी की आवाज में प्ले कर रहा हूं. आणि अजय गोगावलेंचा आवाज ऐकल्यानंतर जरा आपुलकी वेगळीच आहे ना. जरा ऐसे मूवी की स्टोरी थोडीशी आपुलकी वालीच आहे. जी. प्ले करतो थोड़ा वेळात ऑन माय FM, मेरे आणि प्रसाद के साथ. गुड मॉर्निंग, सुप्रभात. पेपर वाला घंटा मंडे टू सॅटरडे प्रसाद सोबत वाजणार फक्त माय FM. क्या बात है भाई, धड़क मूवी का गाना सुनने के बाद तो सैराट की याद तो आ रही है भाई. गुड मॉर्निंग. ऑलराइट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलं माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर आता पुढच्या अपडेटकडे वळायला पाहिजे. येस बॉस, मलंगडावर 2 तासांची कठीण चढाई आता केवळ 10 मिनिटात पूर्ण होणार आहे, कारण की देशातली सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे. येस बॉस, म्हणजे यामुळे जवळपास 2,600 पायऱ्यांच्या चढाईपासून ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकावेळी 120 प्रवाशांची क्षमता असलेल्या या सेवेचा कारभार 70 प्रशिक्षित कर्मचारी बघतायत. आणि याचा जर थोडासा तुम्हाला रिलेव्हंट सांगायचं म्हटलं ही रेल्वे कशी असेल, तर तुम्ही गडावर गेला असाल वणीच्या तिकडे जी छोटीशी रेल्वे दिसते तुम्हाला, याचं थोडासा मोठं व्हर्जन तुम्हाला पाहायला मिळतंय. सो एनिवेज, जर तुम्ही तिकडे मलंगडावर कधी गेलात तर तुम्हाला आता त्याची उपभोग घेता येणार आहे. बाकी बोलूयात पुढच्या अपडेट थोड्याच वेळात. पण त्याआधी यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. भाई उदित नारायण, हरिहरन आणि कैलाश खेरच्या आवाजातलं स्वदेश मूवीचं गाणं थोड्याच वेळात प्ले करतोय. कुठे जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. पेपर वाला घंटा मंडे टू सॅटरडे प्रसाद सोबत वाजणार फक्त माय FM. स्वदेश मूवी का गाना यूं ही चला चल. बढ़िया, राही कभी कभी राह भूल जाते हैं ना यार. गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. आणि जसं राही भटकतात म्हटलं ना मी,
पुढची बातमीच तशी वाटते हो मला, म्हणजे पर्सनल ऑब्झर्वेशन. हां, म्हणजे आता कळतंय की बांगलादेशचा जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही T20 विश्वचषक खेळण्याचा पुनर्विचार करू असे संकेत पाकिस्तानने दिले आणि बांगलादेशने पाकिस्तानकडून पाठिंबा मागितला असं सुद्धा कळतंय. अरे कोणाचं मागतंय पाठिंबा? इतिहास विसरलेत का? कोण पाराया? असो, एनिवेज वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही, भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता, कारण की आता वेळ सांगतोय मला, इथून निघावं लागणार आहे. बट तुमचं या गोष्टीवर काय मत आहे जरा तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम ID, RJPRASAD. आता तिथून निघतोय, पण भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता ऑन माय FM विथ पेपरवाला घंटा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सगळ्यांचीच काळजी घ्या आणि ऐकत राहा माय FM. चलो अच्छा सुनता है. गुड मॉर्निंग, सुप्रभात अँड हॅव अ ग्रेट डे.